गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांना सुद्धा मंत्री विश्वजित राणे विश्वासात घेत नाहीत का? दोतोर तुमच्या सरकारात हे कसले रामराज्य सुरू आहे? तुम्ही दोघेही म्हणे एकमेकांशी चर्चा करून निर्णय घेता, मग ही चर्चा तुमच्या स्वतःच्या मतदारसंघातील विषयावर का झाली नाही? तुमच्या सरकारातील मंत्र्यांमध्ये नंबर 1 होण्यासाठी तर हे प्रयत्न सुरू नाहीत ना? विरोधक आणि इतर आमदारांना सोडाच, आता मुख्यमंत्र्यांची सुद्धा पर्वा विश्वजित राणे राखत नाहीत का? आणि विश्वजित राणेंना नेमकं बॅकअप आहे तरी कुणाचं? जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. विषय आहे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या मतदारसंघातील जमीन रूपांतरणाचा. खुद्द मुख्यमंत्र्यांना विश्वासात न घेता टीसीपी मंत्री विश्वजित राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील 80,000 चौरस मीटर जमीन रूपांतरित केली. मुख्यमंत्र्यांनीच स्वतः माहिती दिली की राणेंना फोन करून ते रूपांतरण रद्द करण्यास भाग पाडले. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करण्यापूर्वीच रूपांतरणाला परवानगी दिल्याचा गंभीर आरोप देखील खुद्द मुख्यमंत्र्यांनी केला आहे. 39A म्हज्या मतदारसंघातलो आहा पळय न्ही, ताका ऑलरेडी आज हांवूय मिनिस्टरांनी उलयला त्या जावचें ना. हांवें सांगलां कारण तेंच्यांनी पळयलां काय ना तें म्हाका खबर ना. दॅट इज अ व्हॅली एक्चुली, दॅट इज जस्ट क्लोज टू द. हांवें आत्तां मिनिस्टरांनी उलयलां आनी फाल्यांच्या भितर प्रोविजन सुद्दां विड्रॉ करपाक. या सगळ्यातून सर्वसामान्य जनतेने काय बोध घ्यावा? साखळीतील जमीन रूपांतरण करताना विश्वजित राणे यांनी मुख्यमंत्र्यांना खरंच सांगितलं नव्हतं की विश्वजितांच्या लिस्टमध्ये मुख्यमंत्री नाहीत? जर मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत असं घडत असेल तर इतर आमदारांची काय परिस्थिती असेल याचा विचार करा. टीसीपी खाते, विश्वजित आणि मुख्यमंत्री यांची गोव्यात 2 वेगळी सरकारे चालली आहेत की काय? आमच्यात काहीच मतभेद नाहीत असं वारंवार सांगण्याची वेळ का येते हे आता या प्रकरणातून स्पष्ट होत आहे. आता मुख्यमंत्र्यांनी एक गोष्ट मान्य केली आहे की अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करण्यापूर्वीच परवानगी दिली. दोतोर, हे फक्त तुमच्या मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण गोव्यात सुरू आहे. आता तरी त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची हिंमत मुख्यमंत्री म्हणून तुम्ही दाखवणार का? की स्वतःच्या मतदारसंघातील विषय सुटला म्हणून गप्प बसणार? तुम्ही गोव्याचे मुख्यमंत्री आहात, त्यामुळे संपूर्ण गोव्याचा विचार करणार की विश्वजित राणेंपुढे हतबल होणार? जेव्हा हा कायदा आणला होता तेव्हा तुम्ही विश्वजितांच्या बाजूने उभे होता, मग आता तुम्हाला तुमच्या मतदारसंघातच ही कीड दिसतेय का? तीच कीड संपूर्ण गोवा पोखरत असताना तुम्ही गप्प का? गोव्याच्या हितासाठी तुम्ही विश्वजितांच्या विरोधात जाऊ शकत नाहीत का? जेव्हा गोविंद गावडे यांनी वक्तव्य केलं तेव्हा त्यांच्यावर कारवाई झाली, त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. आता विश्वजित राणेंना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवण्याचे धाडस तुम्ही दाखवणार का? एसी ऑफिसमध्ये बसून परवानग्या देणाऱ्या त्या अधिकाऱ्यांच्या केसाला तरी धक्का लागेल का? विरेश बोरकरांनी जेव्हा आंदोलन केलं होतं तेव्हा तुम्हीच त्या अधिकाऱ्यांची बाजू घेतली होती. पण म्हणतात ना, स्वतःवर ओढवल्याशिवाय कळत नाही, तेच आता तुमच्या बाबतीत घडलंय. आता तरी तुमचे डोळे उघडणार का? विश्वजित राणेंना केंद्राचं एवढं बॅकअप आहे की त्यांना तुम्हाला विश्वासात घ्यावंसं सुद्धा वाटत नाही का? केंद्रीय नेत्यांना कसं खुश ठेवायचं याची जाण त्यांना नक्की आहे. जेव्हा मांद्रेचा विषय आला तेव्हा जीत जिंकला. विरेश बोरकरांनी उपवास करून गाव राखला. तुम्ही मुख्यमंत्री आहात म्हणून तुम्हाला हे सहज शक्य झालं. पण आता इतर आमदारांनी विचार करण्याची वेळ आली आहे. जर आपला मतदारसंघ वाचवायचा असेल तर आझाद मैदानावर उपवास करावा लागेल किंवा मुख्यमंत्री बनावं लागेल. विकासाच्या नावाखाली पक्ष बदलणारे यातून काहीतरी बोध घेतील की काय? गोव्यातील जमिनींचे रूपांतरण कायद्याला धरून आहे असं सांगणारे विश्वजित राणे तोच कायदा मुख्यमंत्र्यांना का लागू करत नाहीत? आणि जर ते कायद्यानुसार होतं तर मग रद्द का? यावरून देश प्रथम म्हणणारे स्वतःला कसे प्रथम ठेवतात हे दिसून येतं. दोतोर, सभागृहात तुम्ही मंत्र्यांची पाठराखण केली नाहीत, पण तुमची भूमिका स्पष्ट करण्यात तुम्ही कमी पडलात. आता तुमच्याकडे आयती संधी आहे, आपली भूमिका स्पष्ट करा. या व्यवहारातून जे काही येतं त्यात सगळ्यांचा वाटा असतो असं म्हटलं जातं. म्हणूनच अशा प्रकरणांना राजकीय पाठबळ मिळतं. कुणाची हिंमत होत नाही आवाज उठवण्याची. पण जो न्याय तुम्ही स्वतःला लावलात तोच गोवेकरांना लावून दाखवा. गोव्याला न्याय मिळणार म्हणणाऱ्या आमदारांनी एकदा रूपांतरण कुणाचं झालंय त्यांची नावं वाचावी. विषय फक्त साखळीचा किंवा अंतर्गत वादाचा नाही.
विषय गोव्याच्या अस्तित्वाचा आहे. साखळीसाठी वेगळा कायदा नसावा ही जाणीव मुख्यमंत्र्यांनी ठेवावी आणि जो न्याय साखळीला मिळाला तो संपूर्ण गोव्याला मिळावा एवढंच.